सणासुदीला किंवा इतर कार्यक्रमामध्ये आपण जेवणाच्या पानामध्ये वेगवेगळे तळणीचे पदार्थ बनवतो. यामध्ये कोथिंबीर वडी, अळूवडी आवर्जून बनवली जाते. पण आज मी विदर्भाची स्पेशालिटी असलेली सांबार वडी म्हणजेच पुडाची वडी बनवणार आहे. आता विदर्भामध्ये कोथिंबीरीला सांबार असं म्हटलं जातं आणि या कोथिंबीरचीच वडी आज आपण बनवणार आहोत. सांबार वडीच्या सारण्यासाठी इथे मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून पूर्णपणे वाळवून नंतरच चिरून घ्यायची आहे. एक वाटी सुकं खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे. पाव वाटी इतकं शेंगदाण्याचं कूट आहे. एक चमचा सफेद तीळ घ्यायचे आहे. 2 चमचे खसखस घ्यायचे आहे. सोबतच आपल्याला काही पावडर मसाले घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला धण जिऱ्याची पावडर, आमचूर पावडर आणि थोडं हिंग घ्यायचं आहे. आता हे सगळे पावडर मसाले मी एकत्र करून घेतले आहेत. यानंतर अगदी पाव चमचा हळद घेतली आहे आणि आपल्याला लाल तिखट देखील लागणार आहे. सांबार वडीच्या आवरण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. बेसन हा रेग्युलर बेसन आहे. आपल्याला अर्धा वाटी मैदा देखील घ्यायचा आहे. बेसन आणि मैदा तुम्ही समप्रमाणात देखील घेऊ शकता. मी 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे. लगेचच आपण वडीसाठी लागणारं सारण बनवणार आहोत. यासाठी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण सुरुवातीला सफेद तीळ भाजून घेणार आहोत. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे. सफेद तिळाचा ना हलका असा रंग बदलला आहे आणि तीळ छान फुलू लागले आहेत. तीळ तडतडू लागले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. हे बघा, हे तीळ छान आपण भाजून घेतलेले आहेत. छान फुलले आहेत तीळ. एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहेत. आता या सेम कढईमध्ये आपल्याला खसखस देखील भाजून घ्यायचे आहे. कढई बऱ्यापैकी गरम आहे, त्यामुळे खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. खसखस देखील इथे छान भाजले गेले आहेत. गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि खसखस देखील आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे. आता या सेम कढईमध्ये आपल्याला सुकं खोबऱ्याचा जो कीस आहे तो देखील भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवून छान खमंग सुवास सुटेपर्यंत आणि हलका असं खोबऱ्याला तांबूस रंग येईस्तोवर आपल्याला सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हे बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये ना सुकं खोबऱ्याचा रंग बदललेला आहे. छान याला तांबूस रंग आला आहे आणि खोबरं छान कुरकुरीत असं भाजलं गेलं आहे. सुकं खोबरं आपलं छान भाजून झाल्यानंतर आपण सुकं खोबरं देखील एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे बघा, इथे खोबरं देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त असं हे खोबरं कुरकुरीत झालेलं आहे. आता हा सुकं खोबऱ्याचा कीस आहे ना थोडं मी चुरून घेणार आहे. आता ही सारण्याची पूर्वतयारी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की गॅसवर पुन्हा एकदा कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे. यामध्ये अगदी 1 चमचा भरून मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल हलकं गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा लसणाची पेस्ट घालायची आहे. इथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत आणि त्या घातल्या आहेत. तेलामध्ये ना मी लसूण छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेले खसखस आणि तीळ घातले आहेत. अगदी पाव चमचा हिंग घातला आहे आणि हे सर्व जिन्नस मी तेलामध्ये छान परतून घेतले आहे. यामध्ये आपल्याला आपण भाजून घेतलेला खोबऱ्याचं कीस घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सर्व जिन्नस छान परतून घ्यायचं आहे. आत्ताच या सारण्याचा ना मस्त खमंग असा सुवास दरवळू लागला आहे. इथे मी पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे सुरुवातीला मी छान भाजून घेतले आहेत आणि सालीसहितच मिक्सरला शेंगदाणे जाडसर फिरवून घेतले आहेत. यानंतर आपण यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत. पावडर मसाल्यांमध्ये सुरुवातीला मी अगदी पाव चमचा हळद घालत आहे. 1 छोटा चमचा यामध्ये लाल तिखट घालत आहे. यानंतर यामध्ये भाजून घेतलेल्या धण्या जिऱ्याची पूड घालत आहे आणि सोबतच अगदी पाव चमचा आमचूर पावडर देखील यामध्ये घालत आहे. आता हे सर्व पावडर मसाले ना आपल्याला या सारण्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. हे सारण मस्त चटपटीत आणि झणझणीत असतं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व मसाल्यांची चव बॅलन्स होण्यासाठी अगदी थोडी यामध्ये ना मी साखर देखील घालणार आहे. आता साखर आणि मीठ घातल्यानंतर ना आपल्याला पुन्हा हे सारण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. या सारणाची चव आहे ना ती अगदी भारी लागते. छान असे चटपटीत आणि झणझणीत चवीचं हे सारण तयार होतं. आता सारण आपण 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतल्यानंतर आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे. कोथिंबीरनं आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून वाळवून घ्यायची आहे. या कोथिंबीरीमध्ये ना बिलकुल पाण्याचा अंश राहता कामा नये. इथे बघा पूर्णपणे ही कोथिंबीर कोरडी करून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली आहे.
ह्या सांबार वड्या ना 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. यामुळे या सारणामध्ये ना बिलकुल पाण्याचा अंश राहता कामा नये. आता या सारणामध्ये कोथिंबीर घातल्यानंतर हळूहळू हे सारण मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आपलं हे सारण ना इथे तयार झालेलं आहे. कोथिंबीर घातल्यानंतर नाही सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणखी 3 ते 4 मिनिटं हे सारण शिजल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. इथे परफेक्ट असं हे सांबार वडीचं सारण तयार झालेलं आहे. यानंतर सांबार वडीच्या वरच्या आवरणाची तयारी करणार आहोत. सांबार वडीच्या वरच्या आवरणासाठी मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे. ओवानं आपल्याला हातावर अशा पद्धतीने चुरून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे ओव्याचा फ्लेवर हा पदार्थामध्ये उतरतो आणि तो पदार्थ खाताना खूप छान लागतो. आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पीठनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सांबार वडीचं वरचं आवरण थोडं खुसखुशीत असतं. यासाठी इथे मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेलाचं मोहन आता गरम आहे यासाठी इथे मी चमचा घेतलेला आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे तेल व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन घातल्यामुळे या सांबार वडीचं जे वरचं आवरण आहे ना छान खुसखुशीत लागतं. तर आपल्याला हे तेल व्यवस्थित पिठाला हाताच्या साहाय्याने चोळून घ्यायचं आहे. या वड्या जास्त तेलकट होऊ नये यासाठी आपण जेव्हा तेलाचं मोहन घालतो त्यावेळेला आपल्याला हे मोहन अगदी परफेक्ट घालायचं आहे. यामध्ये जास्त तेलाचा वापर करायचा नाही किंवा कमी तेल देखील वापरायचं नाही. कमी तेल वापरलं तर या वड्या खुसखुशीत होणार नाहीत आणि जास्त तेलाचं प्रमाण झालं तर या वड्या तेलकट होतील. मी जे पिठाचं प्रमाण घेतलं आहे यासाठी अगदी 2 चमचे तेलाचं मोहन परफेक्ट आहे. आता ज्या वाटीच्या मापाने मी पिठं घेतली आहेत ना त्याच वाटीने मी पाणी घेत आहे. 1 वाटी पाणी घेतलं आहे. अगदी थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. चण्याचं पीठ असल्यामुळे ना हे पीठ थोडं चिकट होतं. आता इथे पीठ मळून झालेलं आहे. बघा इतकं आपल्याला हे घट्ट ठेवायचं आहे. पिठामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर हे पीठ जास्त पातळ होईल आणि वड्या देखील व्यवस्थित करता येणार नाहीत. शिवाय या वड्या नरम पडतील, जास्त दिवस टिकणारही नाहीत. वड्यांचं वरचं आवरण अगदी खुसखुशीत आणि परफेक्ट होण्यासाठी आपल्याला पाण्याचं आणि तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित पाहिजे. पीठ मळण्यासाठी ना मला फक्त पाववाटी इतकं पाणी लागलेलं आहे आणि आपण यामध्ये जे तेलाचं मोहन घातलेलं आहे ते फक्त 2 चमचे तेल गरम करून पिठामध्ये घातलेलं आहे. इथे मी व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर ना यावर थोडंसं तेल लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ बाजूला ठेवायचं आहे. इथे मी हे पीठ झाकून ठेवलेलं आहे. 10-15 मिनिटं होईस्तोवर आपलं सारण देखील थंड होणार आहे. आपली ही सांबार वडी आणखी टेस्टी होण्यासाठी इथे मी आणखी एक मिश्रण तयार करणार आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. हे रूम टेम्परेचरवरचंच तेल आहे. आता यामध्ये 1 चमचा आपल्याला काळा मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील घेऊ शकता. आता हा मसाला ना आपल्याला तेलामध्ये मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. 10-15 मिनिटं झालेली आहेत. आपण पीठ बाजूला ठेवलं होतं. त्या पिठाचे छोटे असे गोळे तयार करून घेतले आहेत. अगदी लिंबा एवढे हे गोळे आहेत. घेतलेल्या पिठाच्या प्रमाणामध्ये अगदी 5 गोळे झालेले आहेत. आता यामधला एक गोळा घेतला आहे. याच्याने आपल्याला छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना या पिठाला अजिबात सुखं पीठ लावायचं नाही. आपण पीठ मळून झाल्यानंतर त्यावर थोडं तेल लावलं होतं. यामुळे ना आपली ही पोळी पोळपाटाला बिलकुल चिटकून राहत नाही. अगदी हलक्या हाताने ना ही पोळी मी लाटत आहे आणि तुम्ही बघू शकता इथे ही पोळी लाटून झालेली आहे. मस्त अशी ही मध्यम आकाराची पोळी मी लाटून घेतलेली आहे. पोळी लाटताना आपल्याला ही पोळी जास्त जाड ठेवायची नाही किंवा अगदी पातळही करायची नाही. या पोळीवरनं आपल्याला काळ्या मसाल्याचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ना ते चोळून घ्यायचं आहे. पोळीवरनं हे मिश्रण लावणं अगदी ऑप्शनल आहे. विदर्भामध्ये ना ही वडी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. काही जण या पोळीवर काळ्या मसाल्याचं हे जे आपण मिश्रण तयार केलं
ते नाही लावत, डायरेक्ट यावर सारण ठेवून ही वडी बनवतात. पण या काळ्या मसाल्याच्या मिश्रणामुळे ना या वडीची चव आणखी छान लागते, म्हणून मी यावर हे मिश्रण लावून घेतलेलं आहे. मध्यभागी भरपूर असं हे सारण ठेवलेलं आहे. त्यानंतर ना आपल्याला पोळीची एक बाजू या सारणावर ठेवायची आहे. वडी ना तेलामध्ये सुटू नये यासाठी आपल्याला पाण्याचा बोट ना या पोळीच्या कडांना लावून पोळी व्यवस्थित चिटकून घ्यायची आहे. या वडीमध्ये सारण भरताना अजिबात कंजूसी करायची नाही. भरपूर असं सारण यामध्ये भरायचं आहे. 2 चमचे भरून या वडीमध्ये मी सारण भरलेलं आहे. आता पोळीची एक बाजू आपण या सारणावर ठेवल्यानंतर पोळीच्या ज्या बाजूचा कडा आहेत ना दोन्ही बाजूनी बंद करायची आहे आणि बघा अलगद अशी ही पोळी ना फोल्ड करून घ्यायची आहे. आणि या वडीला ना मी थोडा गोलाकार देणार आहे. बघा हलक्या हाताने असं दाब द्यायचा आहे आणि पोळपाटावर ना ठेवून ही वडी आहे ना आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. थोडासा रोल तयार करायचा आहे. बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या देखील आतल्या बाजूने दाबायच्या आहेत. इथे आपली ही ना एक वडी तयार झालेली आहे. मस्त असं भरपूर सारण भरलेली ही सांबार वडी तयार झालेली आहे. ह्या 2 सांबार वड्या बनवून घेतलेल्या आहेत. मी तुम्हाला आणखी जवळून दाखवते. हे सांबार वडीची वडी हा जो रोल आहे तो परफेक्ट कसा बनवायचा. इथे पिठाचा एक गोळा घेऊन ह्याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना आपल्याला जास्त जाड किंवा पातळ ठेवायची नाही. अगदी मध्यम जाडीची ही पोळी बनवलेली आहे. आता या पोळीवरनं आपल्याला काळ्या मसाल्याचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते अगदी थोडं पसरून घ्यायचं आहे. यावर आपल्याला 2 चमचे तयार केलेलं सारण ठेवायचं आहे. सारण भरताना ना अगदी भरपूर सारण यामध्ये भरायचं आहे. आता हे सारण भरून झाल्यानंतर या पोळीची एक बाजू आपल्याला या सारणावर ठेवायची आहे आणि ह्या ज्या बाजूच्या कडा आहेत ना हलक्या दाबून घ्यायच्या आहेत. नंतर बाजूच्या कडा देखील आपल्याला एकावर एक अशा ठेवायच्या आहेत. हे बघा व्यवस्थित ही कडा आपण दाबून घेतल्यानंतर ही अलगद उचलायची आहे आणि आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे. या बाजूच्या कडांना आपल्याला आतमध्ये अशा दाबून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने हा रोल ओपन होऊ नये यासाठी आपल्याला पोळीच्या कडांना थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे हा रोलला व्यवस्थित चिटकतो. तेलात सोडल्यानंतर हा ओपन होणार नाही. इथे आपली ही वडी तयार झालेली आहे. तर तिने ह्या सर्व सांबार वड्या मी बनवून घेतलेल्या आहेत. वड्या तळण्यासाठी इथे एका बाजूला मी तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम करताना ना अगदी कडकडीत तेल गरम करायचं नाही. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक वडी सोडली आहे. वडीची एक बाजू व्यवस्थित जोपर्यंत तळली जात नाही ना तोपर्यंत वडी पलटून घ्यायची नाही. वडीला ना मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. वडी तळताना ना तेल व्यवस्थित गरम करणं खूप गरजेचं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं नसेल, कमी गरम असेल तर वड्यांना जास्त तेल सोक करून घेतील, शिवाय या वड्या नरम पडतील. आणि तेल एकदम कडकडीत गरम असेल तर वरच्या आवरणाचा रंग लगेचच बदलेल, मात्र वडी आतून कच्चीच राहील. ही वडी ना मी मस्त अशी तेलात तळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता वडीला ना रंग देखील छान सोनेरी आलेला आहे आणि वड्या ना नरम पडलेल्या नाही, छान कुरकुरीत झालेल्या आहेत. आता तळून घेतलेली वडी ना मी या प्लेटमध्ये काढून घेतली आहे. तुम्ही बघू शकता ही वडी ना अजिबात तेलकट दिसत नाही. आणि अशाच पद्धतीने ना या सर्व वड्यांना मी एक एक करून तळून घेणार आहे. आणि अशाच पद्धतीने ह्या सर्व सांबार वड्या मी तळून या जाळीमध्ये काढून ठेवल्या होत्या. मस्त अशा सांबार वड्या छान
खुसखुशीत झालेल्या आहेत. बघा, बिलकुल या सांबार वड्या कुठूनही ओपन झालेल्या नाहीत किंवा फुटल्या देखील नाहीत. तुम्हाला यामधली ना एक सांबार वडी मी कापून दाखवते. यावरून तुम्हाला कळेल की या सांबार वडीचं आवरण देखील जास्त जाड नाही, अगदी परफेक्ट आवरण आहे. शिवाय या खुसखुशीत देखील झालेल्या आहेत आणि यामध्ये ना भरपूर असं सारण पण भरलेलं आहे. त्यामुळे ना या सांबार वड्या बघा दिसायला देखील तितक्या छान दिसत आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे ना या सांबार वड्या कमी तेलकट आहेत. मस्त झणझणीत आणि चटपटीत अशा या सांबार वड्यांना मस्त 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. तर तुम्हाला माझी आजची ही विदर्भ स्पेशल सांबार वडी म्हणजेच कोथिंबीर वडी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.